पुण्याच्या बारामतीमधील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। मंगळवारी रात्री उशिरा त्याने ही आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। रवींद्र आनंदराव गारडी असं आत्महत्या केलेल्या 55 वर्षीय आरोपीचं नाव आहे। एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात वडगाव निंबाळकर पोलिसांनी रवींद्र गारडी याला शनिवारी अटक केली होती। न्यायालयाने त्याला 5 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली होती आणि याच दरम्यान काल रात्री उशिरा या आरोपीने पोलीस ठाण्यातच पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 55 वर्षाच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले होते। रवींद्र आनंदराव गारडी असं त्या व्यक्तीचं नाव होतं। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। गेल्या अनेक दिवसापासून रवींद्र गारडी हा त्याच्या नात्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत होता अशी माहिती समोर येते। यातूनच ती अल्पवयीन मुलगी गर्भवती देखील राहिली होती। पीडित मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींनी आणि त्यांनी संगनमताने फलटणमधील एका खासगी रुग्णालयात तिचा गर्भपात देखील करण्यात आला होता अशी माहिती समोर येते आणि यानंतर मुलीच्या आईने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये याबाबतची तक्रार दिली होती। पोलिसांनी याबाबत बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल केला होता। आरोपीने पोलीस ठाण्यातच पॅन्टच्या सहाय्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते। मात्र वडगाव निंबाळकर पोलिसांच्या माध्यमातून अद्याप तरी माध्यमांना याबाबतची कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते। त्यामुळे या मृत्यूबद्दल आणखी शंका वाढलेल्या आहेत। नक्की ही आत्महत्याच आहे का आणखी वेगळा काय प्रकार आहे याबाबत आता लोकांमधून उलटसुलट चर्चा होताना पाहायला मिळत आहेत।